नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पाहणार आहोत आज की वर्गनिहाय अटी. सार्वजनिक ग्रंथालयाच्या वर्गीकरणाच्या प्रमुख अटी काय आहेत? आपण आज पाहणार आहोत की क्लास अ, ब, क आणि ड प्रकारच्या ग्रंथालयामध्ये शासनाने दिलेले जे अनुदान आहे त्याचे वर्गीकरण पाहणार आहोत. शासन मान्यतेसाठी अर्ज करणाऱ्या ग्रंथालयाने पुढील नमूद केलेल्या प्रमुख अटी आहेत. त्याची पूर्तता केल्यानुसार त्याचा वर्ग ठरवण्यात येतो. जसं आपण इथे पाहतोय की वर्गनिहाय अटीमध्ये अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग व ड वर्ग. तर अ वर्गामध्ये आपण पहिल्यांदा पाहूया की ग्रंथ संख्या किती असावी? 15,000 एक पासनं पुढे किती पण असतील चालते. आणि ग्रंथालयाची किमान किंमत 2,40,000च्या आतमध्ये असावी. दैनिके, न्यूजपेपर 16 न्यूजपेपर हवेत. नियतकालिके, मासिके, पिरियॉडिकल्स 51. सदस्य संख्या 301 असावी. कामाचे तास 6 तास. स्वतंत्र बालविभाग चिल्ड्रन सेक्शन असायला पाहिजे आणि हा मॅन्डेटरी आहे. वुमन सेक्शन, स्वतंत्र महिला सेक्शन तो पण मॅन्डेटरी आहे. सांस्कृतिक कार्यक्रम 10 कंडक्ट करायला हवेत त्यांनी. ग्रंथालय इमारत स्वतःची असावी, किरायाने किंवा लीजवरती नसावी. कर्मचारी आकृतिबंध 4 कर्मचारी तिथे असायला हवेत. तसेच आपण पाहूया की ग्रुप बी मध्ये ही ग्रंथालय संख्या 5,000 असावी. ग्रंथालयाची किंमत 1,60,000 पर्यंत. दैनिके, न्यूजपेपर 6 असावेत. नियतकालिके 16. सदस्य संख्या कमीत कमी 101 असावी. कामाचे तास 6 तास. चिल्ड्रन सेक्शन इथे आहे, लागेलच मॅन्डेटरी आहे. महिला कक्ष आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्यक्रम कमीत कमी 4 हवेत, म्हणजे कंडक्ट हे करायला हवे तिथे. आणि ग्रंथालय इमारत स्वतःची किंवा भाड्याची असेल तरी चालेल. आणि कर्मचारी संख्या असेल तिथे 3. तसेच क वर्गाच्या ग्रंथालयामध्ये आपण पाहतोय की कमीत कमी ग्रंथाची संख्या 1,001 असावी. ग्रंथाची किंमत 80,000 पर्यंत असावी. मासिके, नियतकालिके, सदस्य संख्या इथे पाहू शकतो की न्यूजपेपर 4 हवेत. पिरियॉडिकल्स मासिके 6. सदस्य संख्येत कमीत कमी 51 असावे. कामाचे तास 3 तास. आणि चिल्ड्रन सेक्शन इथे ऑप्शनल आहे. महिला कक्ष ऑप्शनल आहे. सांस्कृतिक कार्यक्रम पण ऑप्शनल आहेत. बिल्डिंगसाठी पण स्वतःची किंवा भाड्याची असेल चालेल. आणि इथे कर्मचारी असतील, संख्या 2 असतील. आणि ग्रुप ड मध्ये म्हणजे ड वर्गाच्या लायब्ररीमध्ये आपण असं पाहतोय की ग्रंथ संख्या 301 असावी. कमीत कमी 25,000 ते 301 पुस्तके असावीत. 4 मासिके, 4 दैनिक न्यूजपेपर्स, मासिके 6. सदस्य संख्या कमीत कमी 26 असावी. कामाचे तास 3. चिल्ड्रन सेक्शन बाल विभाग ऐच्छिक आहे, ऑप्शनल आहे. महिला विभाग पण ऑप्शनल आहे. सांस्कृतिक कार्यक्रम इथे पण ऑप्शनल आहे. आणि बिल्डिंग जर पाहिजे असेल लायब्ररीची तर ती स्वतःची किंवा भाड्याची असायला पाहिजे. आणि तिथे कमीत कमी 1 कर्मचारी असावा. आता इथे आपण ते पाहतोय की शासन निर्णय क्रमांक महाराष्ट्र राज्य ग्रंथालय 2009 प्रकरण क्रमांक 236 साठी 2012 नुसार अनुदानप्राप्त शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या वर्गीकरणात सदस्य आणि वृत्तपत्र व नियतकालिकाच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तथापि सदर वाढ ही रीतसर नियमामध्ये समाविष्ट केल्यानंतर लागू करण्यात येईल. व तुम्ही हे पहा की एक प्रश्न असा येऊ शकतो की सदस्य संख्येमध्ये किंवा नियतकालिकेमध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये जी कधी वाढ करण्यात आलेली आहे 2012 नुसार. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. आता दर्जनोक्ती. दर्जनोक्तीमध्ये काय आहे की ग्रंथालयाला जर ग्रुप बी मधून ग्रुप सी किंवा ग्रुप सी मधून ग्रुप ए म्हणजे चढत्या क्रमानुसार जायचं असेल तर काय करावं लागेल? दर्जा व वर्ग बदलण्यासाठी ग्रंथालयास विद्यमान दर्जामध्ये किमान 3 वर्ष समाधानकारक समाधानकारक कार्यरत करायला असावं. 3 वर्ष कमीत कमी त्यांना वर्किंगमध्ये तीच पब्लिक लायब्ररी चालू ठेवावं लागेल. आणि संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्याकडून 50 रुपये भरून विहित नमुन्यातील अर्ज द्यावा लागतो. सदर अर्ज 500 रुपये प्रक्रिया शुल्क भरून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांकडे द्यायचे.
पूर्ण कागदपत्र द्यायचे, 2 प्रतिमध्ये सादर करायचं आहे आणि 3 वर्षासाठी जे काही अप्रूव्हल लागेल, ते लेखापालाकडून आपल्याला अप्रूव्हल लावावं लागेल त्यासोबत. शंगांक अहवाल. अप्रूव्हल आपण म्हणतो शंगांक अहवाल. विहित विहित मुदतील वर्ग दर्जा बदलण्यासाठी आलेल्या प्रस्तावाची छाननी करून ग्रंथालय निरीक्षकाद्वारे ग्रंथालयाची तपासणी करण्यात येते. शासनाने ठरवून दिलेल्या विहित नमुन्यात विहित अटीनुसार मूल्यांकन करून वर्गाच्या दर्जा द्यायचा का नाही याची मंजुरी माननीय ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबईकडे दिला जातो आणि ते सर्व काही आपल्या अटी आणि अर्ज स्वीकारून मंजुरी दिली जाते. आता आपण पाहूया की जिल्हा व तालुका दर्जामध्ये काय डिफरन्स आहे. जिल्ह्यामधील किंवा तालुक्यामधील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाशी समन्वय साधताना अशी एक साखळी योजनेअंतर्गत सभासद बनवलं जातं, की त्यांना आपण लोन प्रकारे म्हणजे किंवा उसनवारी पद्धतीने ग्रंथाची देवाण-घेवाण होते. मग आपण जर इंग्लिशमध्ये पाहिलं तर इंटर लायब्ररी लोन आपण इथे म्हणू शकतो, की जिल्हा आणि तालुक्यामध्ये इंटर लायब्ररी लोन कसं करता येतं आणि त्याचा प्रवास खर्च, त्याचं सेवा कशी द्यायची, त्याचे गाईडन्स काय आहे, मदत कशी, हेल्प कशी होते, असिस्टंट कसा होतो, वाचनाची सवय वाढवण्यासाठी अ, तसेच काम करण्याच्या पद्धती तिथे काय आहेत, इत्यादी एखाद्या किंवा ब वर्गातील शासनमार्ग सार्वजनिक ग्रंथालय आणि ब, क मधील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील तालुका ग्रंथालयाचा दर्जा देण्यात येतो. तुम्ही लक्षात ठेवा, की जसं तुम्ही लायब्ररीची डेव्हलपमेंट कराल, त्यानुसार तुमचा दर्जा चेंज होतो. तुमचा म्हणजे ग्रंथालय, पब्लिक लायब्ररीचा दर्जा चेंज होतो. ड पासून क, क पासून ब आणि अ पासून डायरेक्ट सेंट्रल लायब्ररीमध्ये होऊ शकतो. जिल्ह्याच्या एका तालुक्याचे एकाच ग्रंथालय जिल्हा तालुका देण्यात येतो. हे एक लक्षात ठेवा. एका जिल्ह्यासाठी व एका तालुक्यासाठीच एकाच ग्रंथालयाचा जिल्हा किंवा तालुका दर्जा देण्यात येतो. आता फिरते ग्रंथालय काय आहे? फिरते ग्रंथालय नावातच आपल्याला कळतं की हे ग्रंथालय फिरते असेल, बुक स्टॉल्स आपण म्हणू शकतो त्याला, की इथे पे काही होणार नाही. जसं काही ठिकाणी लायब्ररीची बिल्डिंग घेण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी किंवा किरायाने घेण्यासाठी उपलब्ध जागा नसते, त्यावेळेस फिरते ग्रंथालयाचा यूज करू शकतो. ज्या लोकवस्तीस साठी स्थायी स्वरूपाची ग्रंथालय सेवा उपलब्ध नसेल, अशा वस्तीसाठी फिरते ग्रंथालय देते. शासन मान्यता केंद्र शासन मान्यता व अनुदान देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. तरतुदीनुसार व ब वर्गाच्या शासन मान्य ग्रंथालयांनी चालवलेल्या फिरत्या ग्रंथालय केंद्राच्या जास्तीत जास्त 4 शाखा घटनांना घटकांना शासन मान्यता व अनुदान देण्यात येते किंवा स्वतंत्रपणे अनु फिरते ग्रंथालयासाठी शासन मान्यता अनुदान देऊ शकते. तर इथे लक्षात ठेवा, प्रत्येक उपकेंद्रास मागील वर्षी केलेल्या खर्चाच्या 90% किंवा जास्तीत जास्त 8,000 यापैकी जे कमी असेल ते त्यांना देण्यात येतं. म्हणजे कमीत कमी 8,000 तरी फिरत्या ग्रंथालयासाठी आपल्याला अनुदान मिळते. तर परिरक्षण अनुदान काय आहे? शासन मान्य शासन मान्यता प्राप्त ग्रंथालयांनी मागील वर्षी केलेल्या अनुज्ञेय बाबीवरील प्रत्यक्ष खर्चावर आधारित एकूण मान्य खर्चाच्या 90% इतका किंवा ग्रंथालयाच्या वर्गासाठी असणाऱ्या कमाल अनुदान यापैकी जी रक्कम कमी तितके परिरक्षण अनुदान देण्यात येते. तर समान 2 हप्त्यामध्ये किंवा एकत्रित देता येतं, जे काही अनुदान आहे परिरक्षणचं. शासन मान्यताप्राप्त ग्रंथालयाने प्रतिवर्षी वार्षिक अहवाल जूनपर्यंत सादर करणे आवश्यक असतं आणि मागील खर्चाचा जो अहवाल आहे, तो ऑगस्ट-सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये मंजूर करण्यात येतो. म्हणजे इथे पहा जूनपर्यंत आपल्याला अहवाल सेंड करायचा आहे रिपोर्ट त्यांना आणि त्यांनी ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आपल्याला जे काही आपल्याला अप्रूव्हल मिळतं, ते ग्रँट्सचं ते मिळून जाईल. ते केव्हा होईल? ग्रंथालयाच्या वार्षिक तपासणीनंतर आणि सनदी लेखापालच्या फायनान्शियल अप्रूव्हलनुसार ते आपल्याला फेब्रुवारी-मार्चच्या दुसऱ्या हप्त्यात मंजूर करण्यात येतं. म्हणजे पहा, सप्टेंबरपासून पूर्ण 1 सेमिस्टर म्हणजे नेक्स्ट इयरच्या मार्च एंडपर्यंत आपल्याला त्याचं पूर्ण काही प्रोसेस कंप्लीट ग्रंथालयास देण्यात येणाऱ्या परीक्षण
अनुदानाचे वेतन व वेतन तर असे समान 2 भागात वर्गीकरण करण्यात आले असून, ते मिळण्यासाठी ग्रंथालयाने या दोन्ही भागावर किमान अनुज्ञेय खर्च करणे आवश्यक आहे. तर इथे लक्षात ठेवा, की परीक्षणाचे 2 प्रकार आहेत, अनुदान वेतन आणि अनुदान वेतनेतर. हे लक्षात ठेवा. ऑप्शनमध्ये कधी-कधी विचारू शकतो प्रश्न. नमूद केल्याप्रमाणे ग्रंथालयाने मागील वर्षी केलेल्या अनुदान खर्चाच्या 90% परीक्षण अनुदान कमाल मर्यादेच्या अधीन राहून देण्यात येते. म्हणजे मागे जेवढा खर्च झालाय त्याच्यानुसार आपल्याला पुढील वर्षीचं बजेट मिळतं. जर तुमचं बजेट 90% पेक्षा कमी असेल, तर ते पण कमी करतात. पाहूया त्यामध्ये त्यासाठी तर त्यांनी वेतन आणि वेतनेतर असे 2 अनुदानाचे प्रकार केलेले आहेत, वर्गीकरण केलेले आहेत. अनुज्ञेय खर्चाच्या बाबीमध्ये कर्मचारी वेतन, ग्रंथ खरेदी, नियतकालिके, इतर वाचनीय साहित्य, प्रवास, लेखन सामग्री यावरील खर्च, भाडे, जागा जागा भाडे, वीज, कर, फर्निचर इत्यादीवरील खर्च समाविष्ट करण्यात येतो. वेतनात अनुयोजित खर्चाच्या 50% रक्कम ग्रंथ व सार्वजनिक साहित्यावर खर्च करावे लागते. त्यापैकी 25% रक्कम शासनमान्य यादीतील ग्रंथ खरेदीसाठी मॅन्डेटरी आहेत. आपण पाहूया नंतर की शासनमान्यची यादी आपल्याला कुठे मिळेल. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना परीक्षण अनुदान मंजूर करून वितरित करण्याचे अधिकार माननीय ग्रंथालय संचालक मुंबई यांच्या वतीने विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रदान करण्यात येते. 1970 मध्ये अनुदान विषयक नियम झाल्यानंतर प्रथमच 1980 ते 80 साली त्यानंतर 1989-90, 95-96, 98-99 आणि 2004 आणि 5 मध्ये परीक्षण अनुदान त्या वेळेच्या अनुदान दुपटीने वाढवण्याचा निर्णय झाला आहे. तर हे लक्षात ठेवा, की पहिल्यांदा कधी झालेलं आहे आणि कधी-कधी झालेलं आहे. जोड्या लावामध्ये आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो, की 1970च्या अनुदान विषयक नियम झाल्यानंतर कधी-कधी अनुदानाचे जे परिरक्षण अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. दुपटीने वाढ निर्णय झालेला आहे. हे पण लक्षात ठेवा, की किती पटीने वाढ झालेली आहे. दिनांक 1 एप्रिल 2005 2012 पासून अनुदानात 50% वाढ करण्यात आली आहे. अनुदान वाढीचा तपशील आता आपण पाहू शकतो, की हा टेबल तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, की कोणत्या जिल्हा ग्रंथालयाच्या वर्गामध्ये जिल्हा ग्रंथालय अ, तालुका अ आणि इतर अ, तसं जिल्हा ब आणि जिल्हा तालुका ब, इतर ब, तालुका क आणि इतर क आणि ड वर्ग. अनुदान त्या काळी काय होतं 1970 ला 15,000 होतं. तर आज 2013-14 म्हणू शकतो 12-13च्या फायनान्शियल इयरमध्ये 7,20,000 पर्यंत झालेलं आहे. तर हे काही आकडेवारी आहेत. तुम्ही लक्षात ठेवा ग्रुप डीला ड वर्गाला ₹500 होते. ते आज 30,000 झालेले आहे. तर हे मोजके आकडेवारी तुम्ही थोडेसे लक्षात ठेवा. एवढी काही अवघड नाही. पण मोजके जे काही आहे जिल्हा अ, तालुका अ आणि जिल्हा ब आणि ड वर्ग याची तुम्ही लक्षात ठेवा. अ, आता पुढील ह्याच्यामध्ये पाहूया की पुरस्कार काय आहेत. धन्यवाद.